जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान। काल बुलढाणा शहरासह चिखली, मेहकर, सिंदखेड राजा या तालुक्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली। कुठे वादळी वाऱ्यांसह तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाची गार आणि पाऊस झाला होता। बुलढाणा शहरांसह काही भागात पावसाने हजेरी लावली। यावर्षी खरीप हंगामात पावसाने साथ न दिल्याने मोठ्या प्रमाणात उत्पादन घटले। त्यातच काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, हरभरा यांचे नुकसान झाले आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। राज्य सरकारने सर्वे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सदर काल 4-4:30च्या दरम्यान काल आमच्या इथे अवकाळी असा पाऊस झाला। त्यात तुरळक गारींच्या सरी पण पडल्या आणि आलेलं पीक हाताशी त्याचं नुकसान झालं। गव्हाचं पण असं नुकसान झालं। हरभरा हे पण अंतिम स्टेजला असताना उत्पन्न हरभरा काढणीला आलेला असताना सदर तो सोंगून टाकलेला ते पूर्ण ओला झाला। त्यात त्याची प्रत खालवणार आहे। गव्हाचं पण तसंच होणार आहे। अगोदरच शेतमालाला भाव पडलेले असल्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालेला आहे। यासाठी शासनाने काहीतरी तडजोड करावी, लवकरात लवकर सर्वे वगैरे करावे आणि समस्या शेतकऱ्यांच्या सोडवाव्या। मी आतडी बुद्रुक येथील रहिवासी असून माझं नाव गजानन भूषण ठोंबरे आहे। माझ्याकडे 3 एकर शेती आहे। मी त्यात हरभरा पेरलेला आहे। हरभरा पेरेला असल्यामुळे रात्री संध्याकाळच्या टायमाला पाऊस आला। पावसामुळे त्यात खूप मोठं नुकसान झालेलं आहे व त्याचे घाटे गळालेले आहेत आणि आपलं ते डागी पडलेलं आहे। तरी शासनाने याची दखल घेऊन आर्थिक मदत करावी एवढं बोलून माझे। मी आतडी बुद्रुक येथील एक शेतकरी असून माझे नाव गणेश सोनवणे आहे। काल संध्याकाळच्या सुमारास या साईडला फार मोठ्या प्रमाणात गारी व पाणी मुसळधार झाला। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे व ही नुकसान अति प्रमाणात असल्यामुळे या मालामध्ये शेतकऱ्याला काहीही सुद्धा पुरणार नाही। म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी असतील किंवा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील यांनी तात्काळ शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करावे व शेतकऱ्यांना हेक्टरी नाही म्हटलं तरी 50,000 रुपये मदत या ठिकाणी करण्यात यावी, अशी आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीने मागणी या ठिकाणी करत आहोत। काल झालेल्या अवकाळी पावसामुळे कसे नुकसान झाले? या ठिकाणी हरभरा असेल, गहू असेल, कोणाची शाळू असेल, ज्वारी असेल, या भागात जे पिकं असतात ते पिकं पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहे।